वर्धा जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या हक्कांसाठी वीर अशोक सम्राट संघटना उच्च न्यायालयात संघर्ष करत आहे। संघटनेचे अध्यक्ष विक्की सवाई यांनी जनहित याचिका दाखल करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय वर्धा शहरातच पुन्हा स्थापित करण्याची मागणी केली आहे। या याचिकेत PIL 16171/2024 केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयासह संबंधित विभागांना प्रतिवादी बनवण्यात आले आहे। याचिकेत नमूद करण्यात आले आहे की वर्ध्यातील साटोडा येथे या प्रकल्पासाठी 17.93% हेक्टर जागा निश्चित करण्यात आली होती आणि त्यासाठी प्रशासकीय प्रक्रियाही पूर्ण झाली होती। असे असताना हा प्रकल्प वर्ध्यातून हलवण्याच्या निर्णयाचा संघटनेने तीव्र निषेध केला आहे। उपमुख्यमंत्र्यांनी 2023च्या हिवाळी अधिवेशनात हा प्रकल्प हिंगणघाट तालुक्यात हलवण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर आणखी एक आदेश काढून हा प्रकल्प हिंगणघाट पासून 12 किलोमीटर दूर जाम गावात स्थलांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले। या निर्णयांना अन्यायकारक आणि तर्कहीन ठरवत विक्की सवाई यांनी या कृतीमुळे वर्धा शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या मूलभूत आरोग्य अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे म्हटले आहे। सवाई यांच्या म्हणण्यानुसार वर्धा हे जिल्ह्याचे केंद्रस्थान असल्याने सर्व तालुक्यातील लोकांना येथे पोहोचणे सोपे आहे। त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी वर्धा शहरच योग्य ठिकाण आहे। यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना उत्तम दर्जाचे उपचार मिळतील आणि जिल्ह्याचा सामाजिक व आर्थिक विकासही होईल। वीर अशोक सम्राट संघटना या मागणीसाठी 2022 पासून संघर्ष करत आहे। यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे 300हून अधिक निवेदने दिली आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले। शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेरीस उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागली। संघटनेने नागरिकांना या लढ्यात पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून वर्धा जिल्ह्याच्या नागरिकांना चांगली आरोग्य सुविधाही मिळेल आणि वर्धा शहराच्या विकासासाठी त्यांची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडता येईल।